नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला एक मोठी बातमी राज्याच्या दृष्टीनं लवकरच विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. कारण पुढच्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरून महाविकास आघाडी आणि राज्यपालांमध्ये संघर्ष सुरू होता. मात्र आता राज्यपाल अनुकूल असल्याचा दावा महाविकास आघाडीनं केलाय. काल नुकतीच अशोक चव्हाण आणि अजित पवार या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती राजभवनावर जाऊन. यानंतर आता या तिढ्यावरती मार्ग निघाल्याची माहिती मिळतेय. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपाल अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अध्यक्षपदाच्या निवडीवरून गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी आणि राज्यपाल असा संघर्ष सुरू होता. मात्र आता राज्यपाल अनुकूल असल्याचा दावा महाविकास आघाडीनं केलाय. कारण नुकतेच काल अशोक चव्हाण आणि अजित पवार हे राज्यातले महत्त्वाचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्यासाठी राजभवनावरती गेले होते. त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि आता या चर्चेनंतर या तिढ्यावरती मार्ग निघाल्याची माहिती मिळतेय. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि याच अधिवेशनादरम्यान पुढच्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे आणि अध्यक्षपदाचा हा तिढा लवकरच सुटण्याची देखील शक्यता आहे. कारण कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाण यांची भेट झाली, चर्चा झाली राजभवनावरती. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर आपल्यासोबत आहेत. तर तुषार, आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लवकरच होऊ शकते, त्या दृष्टीनं काय घडामोडी घडल्या आहेत? श्वेता, आपण जर पाहिलं असेल तर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची या आठवड्यामध्ये घेतलेली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही दुसरी भेट आहे. काल आपण जर पाहिलं असेल तर काँग्रेसचे मंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या ठिकाणी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती आणि या भेटीमध्ये त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केलेली आहे. आणि कालच्या भेटीनंतर राज्यपाल अनुकूल असल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून दावा केला जातोय आणि ही अध्यक्षपदाची निवडणूक पुढच्या आठवड्यामध्ये घेतली जाईल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. आणि तसा आत्मविश्वास या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. कारण की अध्यक्षपदाची निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे आणि अध्यक्षपदाची निवडणूक लवकरात लवकर घ्यावी यासाठी आता आपल्याला महाविकास आघाडी आपल्याला शर्थीचे प्रयत्न करताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच अधिवेशन सुरू झाल्यापासून 4 दिवसांमध्ये या ठिकाणी 2 वेळा राज्यपालांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी या 2 वेळा भेटण्यासाठी या ठिकाणी राज्यपालांना गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि कालची जी भेट झालेली आहे जवळपास दोन्ही नेत्यांमध्ये 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ चर्चा झाली आणि या भेटीमध्ये राज्यपाल अनुकूल असल्याचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जातं. मात्र जोपर्यंत राज्यपाल स्वाक्षरी करणार नाही तोपर्यंत अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. कारण की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुप्त मतदानावरती या ठिकाणी आक्षेप घेतला होता आणि ते कायदेशीर सल्ला घेणार असं मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी म्हटलं होतं. मात्र तुर्तास त्यांनी राज्यपालांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात हिरवा कंदील दिलेला नाहीये. मात्र हिरवा कंदील राज्यपाल कधी देतात आणि अध्यक्षपदाची निवडणूक कधी होते हे संपूर्ण राज्य या ठिकाणी लक्ष लावून राहिलेलं आहे. मात्र विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्यपाल पुढच्या आठवड्यामध्ये हिरवा कंदील देतील आणि अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं म्हटलं जातं. मात्र आता आपल्याला पाहावं लागेल की राज्यपाल या संदर्भामध्ये स्वाक्षरी कधी करतात आणि ती फाईल विधानसभेच्या पटलावरती कधी मांडली जाते. बरोबर श्वेता, म्हणजे एकूणच तुषार, कालची राजभवनावरची बैठक ही सफल झाली असं म्हणायला हरकत नाही. कारण अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मग त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि मग आज जी बातमी समोर येते ती म्हणजे विधानसभा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाल्याची आणि या संदर्भात जी निवडणूक घेतली जाईल याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कशा पद्धतीने निवडणूक होईल याबद्दल काही कळलंय का? कारण की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जोपर्यंत त्यांचा हिरवा कंदील देत नाही तोपर्यंत या ठिकाणी अध्यक्षपदाची निवडणूक होणार नाही. कारण की घटनाबाह्य या ठिकाणी होऊ शकतं जर राज्यपालांनी हिरवा कंदील न देता अध्यक्षपदाची निवडणूक घेतली तर. या ठिकाणी टेक्निकल बाब अशी आहे की जेव्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जी कॅबिनेटनी फाईल पाठवलेली आहे अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भातली त्या फाईलवरती स्वाक्षरी करतील आणि त्यानंतर या ठिकाणी महाविकास आघाडीमधून या ठिकाणी अध्यक्षपदाचा उमेदवार डिक्लेअर केला जाईल. त्या संदर्भामध्ये कार्यक्रम पत्रिकेमध्ये तशी नोंदणी केली जाईल आणि
त्यानंतर या ठिकाणी आपल्याला अध्यक्षपदाची निवडणूक होताना पाहायला मिळणार आहे. या सगळ्या प्रक्रियेला फार काळ लागणार नाहीये, मात्र फक्त प्रलंबित जी फाईल राज्यपालांकडे अडकून राहिलेली आहे की विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भातली, जोपर्यंत ते स्वाक्षरी करत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होत नाही. कारण की राज्यपालांना डावलून जर या ठिकाणी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेतली तर ही घटनाबाह्य होऊ शकतं आणि असं कुठलंही कृत्य महाविकास आघाडीच्या नेत्यांना करायचं नाही, कोणतंही घटनाबाह्य काम करायचं नाहीये. म्हणूनच या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांच्या स्वाक्षरीची अजूनही आपल्याला वाट पाहताना पाहायला मिळतात. मात्र राज्यपाल या संदर्भातला हिरवा कंदील कधी देणार आणि जी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ही कधी होणार हे पाहावं लागणार आहे. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना श्वेता आत्मविश्वास आहे की पुढच्या आठवड्यामध्ये राज्यपाल या संदर्भातला हिरवा कंदील देऊ शकतात. कारण की 2 वेळा राज्यपालांची मनधरणी करण्यासाठी महाविकास आघाडीने या ठिकाणी नेते पाठवले होते आणि कालची बैठक या ठिकाणी आपल्याला सफल झाल्याचं पाहायला मिळतं. मात्र धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. कारण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कदाचित म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये याच आठवड्यात विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक होऊ शकते. त्या संदर्भात जी चर्चा झाली त्यातून ही माहिती समोर आली आहे. राज्यपाल विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी अनुकूल असल्याचं कळतंय. पुढची बातमी आहे. वादग्रस्त वक्तव्यांनी नेहमीच चर्चेत राहणारे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. कारण कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप्स तयार करून त्या युट्यूबवरती अपलोड करणाऱ्या तरुणांवरती इंदुरीकरांनी चांगलाच संताप व्यक्त केला. माझ्या जीवावर 4000 जणांनी युट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमावले आणि याच लोकांनी मला अडचणीत आणलं. यांचं वाटोळच होणार, यांचं चांगलं होणार नाही. क्लिपा टाकणाऱ्यांचं असं पोरग जन्माला येईल असं म्हणत दिव्यांग शब्दाकडे निर्देश करणारे हातवारे इंदुरीकरांनी केले. आणि या पुन्हा एकदा कृतीवरून आणि वक्तव्यावरून इंदुरीकर महाराज हे अडचणीत येण्याची पुन्हा एकदा शक्यता आहे. YouTube वाले कोठे दिसले माझ्या नावावर, बरोबर आहे. माझ्याकडनं पैसे मोजता येईल का? माझ्यावर पैसे कमावले, क्लिपा माझ्याच तयार केला, मलाच कोर्टात भरायचे. यांचं वाचलोच त्यांचं चांगलं क्लिपा टाकणार असं पूर्व जन्माला येईल. या संदर्भात अधिक बोलूया. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्यासोबत जोडल्या गेल्या. तृप्ती देसाईजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. इंदुरीकर महाराजांना यापूर्वी सुद्धा अनेक त्यांची वक्तव्य भोवलेली होती, त्याचे परिणाम सुद्धा सहन करावे लागलेत. मात्र तरी सुद्धा आता आणखी एक नवं वक्तव्य जे तुम्ही आता ऐकलं देखील असेल, काय प्रतिक्रिया तुमची यावर? इंदुरीकर वारंवार जे आहेत ते वादग्रस्त वक्तव्य करत असतात आणि सत्ताधारी जे नेते आहेत ते वारंवार त्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच दरवेळी कुठेतरी शेतकऱ्यांच्या मुलांवर टीका करणं असेल, महिलांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य करणं असेल, किंवा आत्ताच आपण जो व्हिडिओ पाहिला याच्यामध्ये ते जे आहे ते आपण बघतोय की कीर्तन हे समाज प्रबोधनासाठी असतं, शिव्या शाप देण्यासाठी नसतं. आणि कावळ्याच्या शापाने कधी गाय मरत नाही. परंतु वारंवार अशा पद्धतीनं आता युट्यूब धारकांबद्दल बोललेला असेल, कोणाचं तरी वाटोळं होणं वगैरे अशा पद्धतीचे शब्द जे आहेत ते कीर्तनामध्ये वापरणं म्हणजे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी हातवारे वगैरे केलेले आहेत तर ते जे आहेत ते दिव्यांगांचा पूर्णपणे अपमान त्यांनी केलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे. कारण वारंवार जर अशा पद्धतीच्या कृती त्यांच्याकडून होत असतात आणि त्यांना जर पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर वारंवार जे आहेत ते चुका ते करत असतात. आणि मला वाटतं की हे ज्या पद्धतीनं संदेश कीर्तनाच्या माध्यमातून चाललेले आहेत, मग कीर्तनच करायचं असेल तर समाज प्रबोधन करा आणि कॉमेडी करायची असेल तर मग कॉमेडी शो स्वतःचे करा. जी तृप्ती देसाई जी, एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तुम्ही या संदर्भात काय पावलं उचलाल? सरकारने याच्यामध्ये जे आहे ते दिव्यांगांचा त्यांनी ज्या पद्धतीनं हातवारे करून अपमान केलेला आहे त्या बाबतीत गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. दिव्यांगांनी सुद्धा याच्या बाबतीत आवाज उठवणं गरजेचं आहे. आणि जर या बाबतीत जर कारवाई झाली नाही तर नक्कीच आम्ही पुढाकार घेऊन जे आहे तो यांच्याविषयी गुन्हा दाखल करा म्हणून मागणी करणार आहोत.
जी तृप्ती देसाईजी, आता यापूर्वी सुद्धा इंदुरीकरांच्या अनेक वक्तव्य त्यांना भोवलेली आहे स्वतःला किंवा त्यांच्यावरती खटले दाखल झालेत, मात्र तरी सुद्धा पुन्हा एकदा कीर्तन करताना अशा प्रकारची वक्तव्य करताना थोडंसंही म्हणजे भीती वाटत नाही का की आपण जर पुन्हा असं वक्तव्य केलं तर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात? याच्या आधी मी मगाशी जसं सांगितलं, सत्ताधारी नेते असतील किंवा विरोधी पक्षातील नेते असतील, अनेक वेळेला कीर्तनाला इंदुरीकरांना बोलवलं जातं आणि म्हणूनच त्यांच्या कीर्तनाला गर्दी जमा करणं किंवा नेत्यांना जो आहे ती पब्लिसिटी मिळते, म्हणूनच वारंवार इंदुरीकरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जातो आणि म्हणून त्यांना कायद्याचा धाकच नाहीये. वरिष्ठ नेते जे आहेत ते आम्हाला दरवेळी पाठीशी घालतात असा एक भ्रम त्यांना निर्माण झालेला आहे. त्यामुळे मला वाटतंय की त्यांच्यावर जर कडक कारवाई या संदर्भात झाली तर निश्चितच यापुढे अशा पद्धतीची वक्तव्य करायची हिंमत जे आहे ते इंदुरीकर करणार नाहीत. जी तृप्ती देसाईजी, खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत. पुढची बातमी मुंबईतल्या नामजोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंध विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकांना लाच मागितली होती आणि याच प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक भरत मुंढेला अटक करण्यात आली. त्यानं 37 लाख रुपयांची लाच मागितली होती. तर तक्रारदार महिलेची समजूत काढून गुन्हा दाखल करू देणार नाही अशी ग्वाही देण्यात आली होती आणि स्वतःकरता 5 लाख रुपये, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला 2 लाख रुपये आणि तक्रारदार महिलेकरता 30 लाख रुपये अशी एकूण 37 लाखांची लाच मागितली होती. याचवरती न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत. केवळ लाचेची कलम लावून हे प्रकरण मिटणार आहे का? तर अत्याचार करणाऱ्यांमध्ये हा सहआरोपी नाही का? वरिष्ठांवर सुद्धा कारवाईचा बडगा उगारला जाईल का? उपनिरीक्षकावरती केवळ कारवाईचा दिखावा केला जातोय का? तर पोलीस आयुक्त संजय पांडे या प्रकरणाची दखल घेणार का? आणि शक्ती कायदा हा फक्त कागदावरतीच राहिलाय का? हे असे काही सवाल या प्रकरणानंतर न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, हे जे काही संपूर्ण प्रकरण घडलेलं आहे ते कधीच आहे आणि कसं उघडकीस आलं? हे प्रकरण जे आहे याची तक्रार जी आहे ही गेल्या काही दिवसांपासून केली गेली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली आणि त्यानुसार एक सापळा रचलाय. सापळ्यामध्ये PSI मुंडे नावाचे नामजोशीमध्ये जे पोलीस उपनिरीक्षक आहेत त्यांच्या विरोधामध्ये तक्रार होती. सगळा ट्रॅप लावल्यानंतर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात आली की जी तक्रारदार आहे याच्यामध्ये एक महिला तक्रारदार आहे जी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याकरता आली होती. पण हे जे मुंडे नावाचे जे PSI आहेत त्यांनी जो आरोपी आहे त्या आरोपीला स्वतःच्या म्हणण्यानुसार किंवा स्वतःच्या इन्फ्लुएन्स खाली घेऊन ही गोष्ट स्पष्ट केली की जर ह्या व्यक्तीनं म्हणजे जो आरोपी आहे त्या व्यक्तीनं पोलिसांना पैसे दिले आणि त्या महिलेला पैसे दिले तर हा गुन्हा जो आहे तो रजिस्टर होणार नाही आणि आम्ही त्या महिलेची समजूत काढू. म्हणजे अक्षरशः हा गुन्हा जो आहे किंवा हा प्रकार जो आहे हा चीड आणणारा प्रकार आहे. पोलीस एका महिलेवरती झालेला बलात्कार जो आहे तो गुन्हा दाखल करू नये याकरता त्या महिलेला प्रेशराईज करणं किंवा महिलेला कायद्यांचे वेगवेगळं धाक दाखवून त्या महिलेला पैशांचा आमिष दाखवून किंवा कुठल्याही मार्गाने ती महिला कोणत्या परिस्थितीमध्ये तक्रार दाखल करणार नाही याची पूर्ण काळजी जी आहे ती या PSI मुंडे जे आहे याने घेतली होती. आणि त्यानुसार जो आरोपी आहे त्याच्याकडे जवळपास 37 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यापैकी 2 लाख रुपये त्याच्या वरिष्ठांना, 5 लाख रुपये स्वतःला आणि 30 लाख रुपये त्या महिलेला. आता आरोपीने दिल्यानंतर हे पैसे या लोकांना पोहोचलेत का हे कोणीच पाहिलं जाणार नाही. पण जर आपण वय लक्षात घेतलं या PSIचं तर या वयानुसार हा PSI जास्त नवीन पोलीस दलामध्ये नाहीये. याचा अर्थ त्या वरिष्ठांनी हा सगळा खेळ रचला असणार किंवा वरिष्ठांच्या आदेशानुसार वरिष्ठांच्या माहितीमध्ये हा सगळा प्रकार घडत होता हे म्हटलं तरी वावग ठरणार नाही. त्यामुळे या प्रकरणातील वरिष्ठ नेमके कोण आहेत त्याचा देखील तपास घेतला पाहिजे आणि पोलिसांनी त्यानुसार कारवाई केली पाहिजे. पुढचा प्रश्न आपण मगाचपासून आपण काही प्रश्न उपस्थित करतोय ते प्रश्न खरंच जनतेने विचारले पाहिजेत आणि या प्रश्नांची उत्तर मुंबई पोलिसांनी दिली पाहिजेत. कारण का नवीन मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे जे आहेत त्यांनी स्वतःहून जाहीर केलं होतं. त्यांचा नंबर त्यांनी सोशल मीडियावर टाकला होता. मला व्हॉट्सअपचे हजारो मेसेज आले
मला फेसबुक लाईव्ह वरती हजारो लोकांनी मला त्या ठिकाणी जी. प्रश्न विचारले, मी प्रश्नांची उत्तर दिली. पण मग शनिवारी जी घटना घडली होती, या घटनेमध्ये जे मार्ग पोलीस स्टेशन पासून काही अंतरावर जवळपास 100 ते 300 मीटर अंतरावरती 1 तासभर एक गुंड जो आहे तो 2 व्यक्तींवरती चाकूने सपासप वार करत होता. त्या ठिकाणी एकाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई पोलीस आयुक्तांना कळली नाही का? ही मुंबई पोलिसांना 1 तासानंतर कळाली. त्यानंतर ही घटना जी आहे, या घटनेमध्ये मुंबई पोलीस आयुक्त आता काय लक्ष घालणार आहेत? जी जी त्यांनी पद्धतीने लोकांना आश्वासन दिलेले आहेत की मी तुमच्या तक्रारींची दखल घेणार आहे. माझ्याकडे सध्या ऍडमिनचं काही काम नाहीये, त्यामुळे मी जनतेकरता आलो आहे, जनतेची कामं करणार आहे. मग मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रकरणामध्ये लक्ष घातलेलं आहे का? जो PSI आहे त्याला या प्रकरणामध्ये सहआरोपी करणं गरजेचं नाही का? कारण एका पीडित महिलेला तिला दबाव आणून, तिला पैशाचं आमिष दाखवून किंवा तिने पैसे घेतला असं करून सगळा बनाव करून जो आहे तो अशा पद्धतीनं एका व्यक्तीनं किंवा एका पोलीस सरकारी कर्मचाऱ्यांनी, विशेष करून पोलिसांनी जर असा प्रकार केला असेल तर मात्र याच्यावरती पोलीस आयुक्त जे आहेत ते काय कारवाई करतील, काय आदेश देतील किंवा बरोबर. कशा ऍक्शन घेतील हे पाहावं अजित, लागेल. काही कारवाई झाली आहे का हेच जाणून घेण्यासाठी आपण आपले प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे जाऊयात. प्रशांत सध्या नामजोशी मार्ग पोलीस स्टेशनच्या जवळ आहेत. प्रशांत, हा जो कोणी पोलीस उपनिरीक्षक आणि कोणी वरिष्ठ जे कोणी या सगळ्यामध्ये गुंतलेले आहेत ते देखील त्यामध्ये सह आरोपी आहेत. पोलीस आयुक्त यांच्यावरती काय कारवाई करणार का? तशा दृष्टीनं काही पावलं उचलायला सुरुवात झाली आहे का? श्वेता, कायदा असं म्हणतो की ज्यावेळेस अँटी करप्शन ब्युरोच्या सापळ्यामध्ये ज्यावेळेस एखादा लोकसेवक, मग तो महसूल अधिकारी असो किंवा पोलीस अधिकारी, ज्यावेळेस अटकतो त्यावेळेस कायद्याच्या नियमानुसार त्याच्या निलंबनाची प्रोसिजर होते, त्याला निलंबित केलं जातं. हे अर्थात भरत मुंडे पोलीस उपनिरीक्षक यांना निलंबित केलं जाईलच. पण बोलवितात धनी कोण, तो वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण, हा प्रश्न अनुत्तरित ठरतो. आणि याचमुळे या प्रकरणाचं गांभीर्य अजून वाढत आहे. जसं आता अजितने जे मार्ग पोलीस ठाण्याचा उल्लेख केला होता, त्या ठिकाणी सुद्धा अनेक पीडितांनी पोलिसांना फोन केले होते, पण पोलिसांनी रिप्लायच दिला नाही, अशा प्रकारची माहिती समोर आली. तशाच प्रकारे जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एखाद्या महिलेवर, पीडितेवर अत्याचाराची घटना घडते, बलात्कार, तर तिच्या शिलाची किंमत 30 लाख रुपये लावण्याचा अधिकार पोलिसांना कोणी दिला, हाही प्रश्न उपस्थित होतो. आपण आता माझा सहकारी प्रशांत मोहितेला विनंती करू, आपण दाखवूया त्याच सगळ्या गोष्टी. आता हेच आहे ते नामजोशी मार्ग पोलीस स्टेशन. खरं तर लोअर परेलचं हे पोलीस स्टेशन म्हणजे याला अनेक मोठा इतिहास आहे. अनेक पोलीस अधिकाऱ्यांची या ठिकाणी धावपळ सुद्धा सुरू झाली आहे. कालच्या या घटनेनंतर मोठी खळबळ सुद्धा माजली आहे. आणि याचमुळे नेमकं या प्रकरणामध्ये अजून कोण आहेत हा प्रश्न अनुत्तरित आहे. आता तरी आपण अनेक अधिकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न केला, याआधी सुद्धा पण कोणीही या विषयावर बोलायला नकार दिला. पण आपण बघतोय की या ठिकाणी एंट्रीलाच जागतिक महिला दिनाच्या या पूर्वसंध्येला नाही तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य असेल. या ठिकाणी महिला मदत कक्ष आहे, वुमेन्स हेल्प डेस्क सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी महिलांना मदत करण्यासाठी पोलीस तत्पर आहे, अशा प्रकारची थेट भूमिका या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला स्पष्ट जरी दिसून येत असलं तरी प्रत्यक्षात याच पोलीस ठाण्यामध्ये कशा प्रकारे एका महिला अत्याचार पीडित, म्हणजे की एका महिलेने तक्रार दाखल केली आणि तिच्या तक्रारीचा अक्षरशः बाजार मांडला गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. म्हणजे कायदा काय म्हणतो? खरं तर जर का बघितलं तर लाचलुचपत प्रतिबंधक कायदा 1988चा कलम 7 आणि 7A हे बरेच कालबाह्य झालेले कायदे. टेक्निकल मुद्द्यांवर आपण जर का बघितलं तर अँटी करप्शनच्या केसेसचं कन्व्हिक्शनचा टक्केवारी ही अत्यंत कमी आहे. मग जर का ती टक्केवारी कमी असेल तर या ठिकाणी क्रिमिनल प्रोसिजर कोडचे कलम लागू शकतील का? एखाद्या महिलेला न्याय मिळण्यासाठी म्हणून ती या ठिकाणी दारी येते तर त्या ठिकाणी तिला खरोखर न्याय मिळणार का? पोलीस उपनिरीक्षक भरत मुंडे याला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. आज त्याला कोर्टात हजर करणार आहे. पण तो बोलविता धनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोण याच्याबद्दल कोणीही बोलायला तयार नाही आहे. त्यांचं नावसुद्धा घ्यायला या ठिकाणी तयार नाही आहे. आणि हेच ते नामजोशी मार्ग पोलीस स्टेशन आहे की जे या पूर्ण घटनेमध्ये एक वादग्रस्त पोलीस स्टेशन म्हणून समोर आलं आहे. श्वेता जी, आता महिलांसाठी अनेक कायदे झालेले आहेत, मात्र ते कायदे राहिले बाजूला, त्यांच्या अंतर्गत त्यांना सुरक्षा देणं राहिलं बाजूला. मात्र जे संरक्षक आहेत महिलांचे किंवा जनतेचे, तेच जर अशा पद्धतीनं कारभार करत असतील तर खरंच हे खूप मोठं दुर्दैव आहे. महिलांचंच काय, सगळ्याच एकूणच जनतेचं. त्यामुळे जोपर्यंत यामध्ये कळत नाही की कोणाकोणाचा सहभाग आहे, केवळ लाचखोरीची कलमं लावून किंवा निलंबन करून किंवा कोर्टामध्ये हजर करून आणि खटले घालून यामध्ये इतकं पुरेसं आहे का यामध्ये? प्रशांत. श्वेता, आता बोलताना अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याला तू स्पर्श केला की म्हणजे की ज्यावेळेस रक्षकांकडे दाद, म्हणजे ज्यावेळेस रक्षकच भक्षक बनतात त्यावेळेस अराजकता मानते असं म्हटलं जातं. मग ही अराजकता मानायची आहे का? आपल्याला माहिती आहे की मुंबई पोलिसांचं वैभव काय होतं की स्कॉटलंड यार्ड नंतर जगामध्ये जर का
ताकदीनं कोणत्या पोलीस दलाची वाखाणना केली जात होती तर ते होतं मुंबई पोलीस दल. पण ते मुंबई पोलीस दल आणखीन आजचं हे मुंबई पोलीस दल याच्यामध्ये किती फरक जाणवतो. म्हणजे आता याच विभागाला काळीमा फासणारी अशा प्रकारची घटना निघते, धिंडवडे निघते अक्षरशः. आणि ज्यावेळेस पीडित या ठिकाणी दिलासा मागण्यासाठी पोलिसांकडे येतो त्यावेळेस त्याला कुठेतरी एक आधार असावा असं वाटतं. एखादी अबला नारी या ठिकाणी पाऊल टाकते, आपल्यावर अन्याय होत असलेल्या अत्याचाराची किंवा बलात्काराच्या घटनेची नोंद करण्यासाठी एखादी पीडिता ज्यावेळेस पोलीस ठाण्यात येते ना त्यावेळेस ती किती असीम धैर्य गोळा करून येत असेल याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. अपेक्षा असते तिला की न्याय मिळावा, पण ज्या ठिकाणी न्याय मिळावी ही अपेक्षा असते त्या ठिकाणी जर का कायद्याची पायमल्ली केली जात असेल तर आपल्या देशामध्ये अनेक निर्भया आजही तशाच आहेत का? कोपर्डीचं उदाहरण अजूनही जिवंत आहे. दिल्लीच्या निर्भयानंतर देशामध्ये एक वेगळीच लाट आली होती. पुण्याच्या रघुनाथ कुचिक यांच्याकडनं पीडित असलेली महिला दारोदार न्यायासाठी वारंवार फिरतायत, महाराष्ट्र पोलिसांकडे जाते, अनेक मोठ्या नेत्यांकडे जाते आणि याच पूर्वसंध्येला महिला दिनाच्या लाजिरवाणी अशा प्रकारची घटना होते. आणखीन ती याच पोलीस ठाण्यात होते ज्या ठिकाणी अशा प्रकारची नोंद झालेली आहे. शक्ती कायदा आला. शक्ती कायदा हा महिलांना दिलासा देणारा मानला जातो, पण आपल्या देशामध्ये 30 लाख केसेस अजूनही कोर्टामध्ये पेंडिंग आहे. फास्ट ट्रॅक कोर्ट जरी टाकायचं म्हटलं, सुरू करायचं म्हटलं तरीही खरोखर तितक्या जलद गतीने न्याय मिळेल का? कन्व्हिक्शनपर्यंत हे पोहोचेल का? असे अनेक प्रश्न अनुत्तरित असतात. जर का कायद्याचा धाक, कायद्याचा बडगा जर का राहिला तरच अशा प्रकारे गोष्टींना पायबंद ठरू शकतो. हेच महत्त्वाचं आहे आणि हेच पोलिसांनी गांभीर्याने घ्यायला हवं. श्वेता, प्रशांत आणि अजित, तुम्ही दोघे असेच राहा. आपण आता थेट विधान भवनाच्या परिसरामध्ये जाऊयात. तिथे आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत आहेत आणि तुषार सोबत आमदार भारती लव्हेकर सुद्धा आहेत. तुषार, आपण भारतीताईंना विचारू शकतो की हे सगळं संपूर्ण प्रकरण समोर आलेलं आहे. त्या पोलीस उपनिरीक्षकाला तर अटक झालेली आहे, मात्र यामध्ये काही वरिष्ठ सुद्धा आहेत आणि जे कोणी यामध्ये गुंतलेले आहेत त्यांची नावं समोर येणं सुद्धा गरजेचं आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल भारती लव्हेकर यांचं काय मत आहे? श्वेता, अत्यंत भयावह असा प्रकार आहे आणि महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच हा प्रकार घडलेला आहे तो आणि आणखी चिंताजनक आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः आमदार भारती लव्हेकर ताई आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही? आज महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या पूर्वसंध्येलाच मुंबईमध्ये या ठिकाणी एका महिलेवर बलात्कार घडतो आणि ती घटना दाबण्यासाठी पोलिसांकडून लाच घेतली जाते. एका उपनिरीक्षकाला अटक देखील झालेली आहे, मात्र यामध्ये आणखी काही बडे पोलीस अधिकारी आहेत. खरं हे आत्ता जे मी तुमच्याकडनं ऐकतेय हे खरोखरच भयानक आहे आणि आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. त्या दिवशी हे सगळं ऐकायला मिळतं आहे. याच्यासारखी शोकांतिका नाही आहे. खरं म्हणजे महिलांच्यासाठी आपण भरपूर कायदे करतो, अनेक गोष्टी करतो. आताही शक्ती कायदा आणला, पण कायद्याची अंमलबजावणीच होणार नसेल तर ह्या घटना घडतच राहणार आहेत. पण पोलिसांकडनं अशा पद्धतीचे प्रकार घडत आहेत हे खूपच नामुष्कीचं लक्षण आहे. कालसुद्धा आमच्या आमदार भगिनी नमिता मुंदडा बीडमधून आहेत, त्यांनी सुद्धा आपली व्यथा त्या ठिकाणी मांडली की त्या ज्या ठिकाणी फॅमिलीसोबत बसल्या होत्या त्या ठिकाणी दारू विक्री करणारे काही गुंड त्या ठीकाणी बसले होते आणि त्यांनी जो उच्छाद मांडला आणि त्यांना जो त्रास दिला त्याची तक्रार नोंदवायला त्या पोलीस स्टेशनला गेल्या, पण त्यांची तक्रार नोंदवण्यात आली नाही. त्यांनी SP ला फोन केला, त्या SP ने अजूनही फोन उचलला नाही. म्हणजे महिला आमदारात जर सुरक्षित नसतील तर अशा पद्धतीच्या इतर महिलांचं काय बोलणार आपण? आणि आताची कालची घटना जी होती तुम्ही सांगता आहात की बलात्कार झाला आणि लाच घेऊन तो मिटवण्याचा प्रयत्न होतो, याच्यासारखं दुर्दैव नाहीये. मॅडम, महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे दररोज धिंडवडे काढले जातात. काल देखील बीडचा आपण प्रकार पाहिला. बीडमध्ये पोलीस या ठिकाणी जे होते SP ना या ठिकाणी रजेवर पाठवण्यात आलं. मात्र मुंबईमध्ये हा प्रकार घडत असेल, बलात्काराचा गुन्हा दाखल केला जात नसेल आणि अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी गुन्हा दाबण्यासाठी पैशाची लाच घेतली जात असेल, यापुढे तुम्ही कशा प्रकारचे या ठिकाणी अधिवेशनामध्ये हा प्रश्न उचलणार आहात? नाही, निश्चितच आम्ही गृहमंत्र्यांकडे आज मागणी करू, मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करू की ज्यांनी ही लाच स्वीकारण्याचं कृत्य केलेलं आहे त्या पोलीस इन्स्पेक्टरला तात्काळ त्यांनी सस्पेंड करण्यात आलं पाहिजे. त्याच्या वरिष्ठांवरती पण कारवाई केली पाहिजे आणि त्या पीडित महिलेला न्याय मिळवून दिला पाहिजे आणि आजच्या आज तो गुन्हा नोंदवला गेला पाहिजे, अशी मागणी आम्ही नक्की करणार. धन्यवाद ताई. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी श्वेता, भाजपा आमदार भारती लव्हेकर. आजच्या आज या ठिकाणी गुन्हा त्या ज्या महिलेसंदर्भात झालेला आहे त्यावरती नोंद झाला पाहिजे आणि जे अधिकारी होते यामध्ये सगळे या सर्व अधिकाऱ्यांवरती देखील कारवाई झाली पाहिजे आणि या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. जी तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी, संवादासाठी. आणि आजच्या विधानसभेच्या कामकाजामध्ये हा देखील मुद्दा भाजपकडून उपस्थित केला जाऊ शकतो. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.
ब्रेकनंतर स्वागत. मुद्दा महाराष्ट्रामध्ये एक मोठी बातमी आहे. माझी बांधिलकी जनतेशी या जनसंवादामध्ये पोलीस आयुक्तांचं एक वक्तव्य आलंय. पोलीस आयुक्तांच्या घोषणा या फक्त कागदावरतीच आहेत का असा प्रश्न त्यावरून पडतोय. आयुक्तांच्या आदेशाला अधिकाऱ्यांनीच केराची टोपली दाखवली आणि आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष केलंय का? या पोलिसांची इतकी हिंमत होतेच कशी? पोलीस उपनिरीक्षकाला कोणत्या अधिकाऱ्याचा वरदहस्त आहे म्हणून नामजोशी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये घडलेली ही घटना आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करून न घेण्यासाठी 37 लाख रुपयांची लाच पोलीस उपनिरीक्षकांना मागितली. ब्रेकनंतर तुमचं स्वागत आणि आता थेट जाऊयात विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती विरोधकांकडून पुन्हा एकदा घोषणाबाजी सुरू आहे. भाजपचे सर्व आमदार पुन्हा एकदा विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती बसलेत आणि नवाब मलिक यांचा फोटो असलेला बॅनर त्यांनी हातामध्ये घेतलाय आणि त्या संदर्भात काहीतरी घोषणाबाजी सुरू आहे. आता विधानसभेचं सत्र सुरू व्हायच्या आधी विरोधकांकडून पुन्हा एकदा घोषणाबाजी आणि आज कोणत्या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरणार याची एक कल्पना येते. नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरून आज पुन्हा एकदा गोंधळ निर्माण होऊ शकतो विधानसभेमध्ये. आमचे प्रतिनिधी तुषार रुपणवर आपल्यासोबत आहेत. तुषार, काय चालू आहे सध्या तिथे? श्वेता, आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा 4था दिवस आहे. मात्र 4थ्या दिवशी देखील विरोधक मंत्री नवाब मलिकांच्या राजीनाम्याची मागणी करताना पाहायला मिळतात. आपण पाहिलं असेल तर या विधिमंडळाच्या पायऱ्यावरती आपल्याला घोषणाबाजी सुरू आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत भाजप आमदार राहुल कुल. काय सांगाल तुम्ही की आजही तुमची मागणी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी सुरू आहे? आज प्रामुख्याने पहिल्या 3 दिवसामध्ये ज्या प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये नवाब मलिकांचा राजीनामा द्यावा ही मागणी आम्ही लावून धरलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या वीज बिलाचा अतिशय गंभीर प्रश्न आहे. आज उन्हाळ्याचे दिवस आहे, पिकं हाताशी आलेली आहेत, हाताशी आलेली पिकं जायची शक्यता आहे, पण सरकार मात्र अतिशय निरस या बाबतीमध्ये पाहतंय. कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही आणि ओबीसी आरक्षणासंदर्भात सुद्धा न्याय देण्याचा आमचा या अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न राहणार आहे. नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी उद्या मोर्चा देखील मुंबईमध्ये निघणार आहे. तुम्ही मोर्चामध्ये सहभागी होणार आहात का आणि यासाठी तुम्ही किती आग्रही राहणार आहात? पूर्ण भारतीय जनता पार्टीनं राजीनामा घेतल्याशिवाय कामकाज चालून द्यायचं नाही असं ठरवलेलं आहे. नैतिकदृष्ट्या त्यांनी राजीनामा देणं गरजेचं आहे आणि ती मागणी अजून जोरदारपणे उद्या लावून धरली जाईल. तर आपण या ठिकाणी श्वेता पाहिलं असेल तर या ठिकाणी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी आपल्याला विधिमंडळाच्या पायऱ्यावरती या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. आपण पाहत असाल तर या ठिकाणी हे सर्व आमदार आपल्याला पाहायला मिळतात. हे सर्व भाजपाचे आमदार आहेत आणि हे भाजपचे आमदार आपल्याला मागणी करताना पाहायला मिळतात. आणखी आपण आमदारांशी संवाद साधणार आहोत. हे जयकुमार गोरे आमदार आहेत भाजपाचे. काय सांगाल तुम्ही, काय तुमची मागणी या ठिकाणी मांडताय? एक मागणी हीच आहे की गेल्या अनेक दिवसापासून दाऊदशी संबंध असणारा, दाऊदशी व्यवहार करणारा जो नवाब मलिक मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून आता आरकर जेलमध्ये असताना मंत्री आहेत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. खास करून शेतकऱ्यांचा जो वीज तोडणी चालू आहे त्या संदर्भातली जी भूमिका अजूनही शासन घेत नाही. शेतकऱ्यांचं सरकारने एका बाजूला सांगतं आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचा वीज कापतं, अशा पद्धतीने जी भूमिका घेते सरकार, त्या सरकारचा निषेध आजच्या या ठिकाणी होतोय. ओके, या ठिकाणी हा निषेध केला जातोय. आणखी काही आमदार आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी पाहायला मिळतात. हे सर्व आमदार आपण जर पाहत असाल तर या ठिकाणी विधिमंडळाच्या पायऱ्यावरती हे आमदार आपल्याला सगळे घोषणाबाजी करताना श्वेता पाहायला मिळतात. त्यांच्या घोषणाबाजीतला मुद्दा एकच आहे की नवाब मलिकांचा राजीनामा या ठिकाणी घ्यायला हवा. नवाब मलिकांना अटक होऊन अनेक दिवस उलटलेले आहेत, मात्र तरीही नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाहीये. आज अधिवेशनाचा 4था दिवस आहे आणि 4था दिवस असताना देखील या ठिकाणी आपल्याला अजूनही राजीनामा न घेतल्यामुळे भाजपा आमदार या ठिकाणी आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि यामुळे आता सरकारवरती अर्थात दबाव वाढतोय. मात्र सरकार अजूनही त्यांचा राजीनामा घेत नाहीये आणि जोपर्यंत सरकार राजीनामा घेणार आहे तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आमच्या मागणीवरती ठाम असल्याचं या ठिकाणी सांगितलं जातंय. ही दृश्य या ठिकाणी आणखी काही वेळ अशी सुरूच राहणार आहेत, कारण की जोपर्यंत या ठिकाणी विधिमंडळाच्या पायऱ्यावरती घोषणाबाजी सुरू राहणार आहे तोपर्यंत कामकाजाला सुरुवात होणार नाहीये. विधानसभेच्या कामकाजाला 11 वाजता सुरुवात होईल, मात्र 11 वाजताला सुरुवात होण्यापूर्वी विधिमंडळाच्या पायऱ्यावरती हे जे आंदोलन आहे ते आंदोलन आपल्याला असं सुरू असताना पाहायला मिळणार आहे.
आणि ही दृश्य आपण जर पाहत असाल तर विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती ही आंदोलन जी सुरू आहे या आंदोलनामध्ये आपल्याला मोठ्या संख्येने सर्व भाजपाचे आमदार या ठिकाणी सहभागी झाल्याचं पाहायला मिळत जी, जी. आहे या अनेक मागण्या त्यामध्ये वीज तोडीचा मुद्दा असेल मात्र श्वेता आपण जर पाहत असाल तर ही मागणी त्यांची पहिल्या दिवसापासून ठाम होती आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी त्यांची आपल्याला मागणी या ठिकाणी अजूनही तीच असल्याचं पाहायला मिळतंय जोपर्यंत नवाब मलिक राजीनामा देत नाही तोपर्यंत आम्ही कामकाज चालू देणार नाही त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यासाठी विरोधक आपल्याला आक्रमक झालेले आहेत उद्या राणीचा बाग ते ठिकाणी आझाद मैदान असा मोर्चा असणार आहे या मोर्चामध्ये आपल्याला हजारो जण या ठिकाणी उपस्थित राहताना पाहायला मिळतील मात्र नवाब मलिकांचा राजीनामा जर घेतला गेला नाही तर विरोधक आपल्याला अशीच आक्रमक राहताना पाहायला मिळतील आपल्यासोबत बोलण्यासाठी रवी राणा आहेत काय सांगाल तुम्ही नवाब मलिकांचा राजीनामा घेण्यासाठी मागणी सुरू आहे काय तुम्ही अजून मागणी करणार आहात? नवाब मलिकचा राजीनामा दिला पाहिजे कारण की त्यांच्यावर जो ऑफेन्स दाखल झालेले आहे ईडीच्या माध्यमातून एवढे गंभीर ऑफेन्स असताना ते मंत्रिपदावर असणे आणि आज त्यांना जेल कोठडी झालेली आहे जेल कोठडी झाल्यानंतर सुद्धा ते त्यांचा राजीनामा घेत नाही दुर्भाग्य आणि माझ्यासारख्या व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल करतात राज्य सरकार आणि ज्या पद्धतीनं देशाचं राजकारण राज्यामध्ये चालू आहे आणि या देशाच्या राजकारणाला कुठेतरी थांबलं पाहिजे त्यासाठी नवाब मलिकचा राजीनामा जे लोक खोटे गुन्हे दाखल करतात लोकांना जेलमध्ये टाकतात असं राज्य सरकारचं जे एक पदरी कार्यक्रम चालू आहे 307 सारखा गंभीर गुन्हा माझ्यावर दाखल केला जर या सभागृहामध्ये मी न्याय मागत आहे गृहमंत्री खोटे बोलतात की मी फोन नाही केला त्याचा सुद्धा तपास होणार आहे आपण या ठिकाणी पाहिलं असेल श्वेता तर नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी या ठिकाणी विरोधक आपल्याला अत्यंत आक्रमकपणे झालेले आहेत आणि विरोधक आपल्याला जी. घोषणाबाजी देखील करताना पाहायला मिळतात जोपर्यंत नवाब मलिकांचा राजीनामा होत नाही आणखी आपण जर पाहत जे असाल तर या तुषार ठिकाणी आपण आपल्याला याच आमदार मुद्द्याकडे पाहायला मिळतात. येऊयातच आणि या ठिकाणी- सध्याची ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय पुन्हा एकदा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या आजच्या सत्राच्या सुरुवातीला भाजपचे सगळे आमदार हे पुन्हा एकदा पायऱ्यांवरती आंदोलनाला बसलेत नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा मुद्दा घेऊन इथे एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा एकदा लगेचच परत येतोय पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा ब्रेक नंतर स्वागत मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये सध्या विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधक बसून त्यांचं आंदोलन सुरू आहे राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्याचा आजचा चौथा दिवस आहे आणि या अधिवेशनादरम्यान विरोधकांकडून अनेक मुद्दे सरकारला घेण्यासाठी उपस्थित केले जातात त्यापैकीच एक मुद्दा तो म्हणजे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा आणि त्याच संदर्भात घोषणाबाजी सध्या विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती बसून विरोधकांची सुरू आहे त्याचीच ही थेट दृश्य भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी यासोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आता इथेच थांबण्याची सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि ट्विटरवरती सुद्धा आम्हाला फॉलो करा